नमस्कार मित्रांनो. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोक येतात की त्या लोकांमुळे आपण काहीतरी शिकत असतो. म्हणजे असं म्हणतात ना की चांगल्यातनंही आपण शिकत असतो आणि वाईटातनंही आपण शिकतच असतो. सगळीच लोक तुम्हाला तुमचं कौतुक करणारी किंवा तुमची स्तुती करणारी तुम्हाला नाही भेटत. मग अशा लोकांबरोबर आपण वावरताना आपली खूप कधी कधी घाई होते. लोक कशी आहेत, काय आहेत हे परखण्यामध्ये आपली घाई होते आणि आपण समोर येणारी व्यक्ती तिच्यासोबत सहवासात राहायला शिकतो. परंतु कालांतराने कळतं की त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याशी जुळत नाही आहे. पण मग आपण अचानक तर त्या व्यक्तीला सोडू पण नाही शकत. कारण कसं असतं पहा, काही व्यक्तींमध्ये खूप चांगले गुण असतात. वाईट गुण असले तरीसुद्धा आपल्याला चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करून नाही चालत. खूपदा कधी माणसाची परिस्थिती वाईट असते आणि त्या परिस्थितीमुळे माणूस एखाद्या वेळेला असा विचित्र वागून जातो, विचित्र बोलून जातो आणि ते आपल्याला खटकतं. पण जर आपण सकारात्मक विचार केला की ही व्यक्ती असं बोलते याच्यामागे काहीतरी कारण असेल किंवा का बरं ही व्यक्ती असं बोलते आहे, काही त्रास आहे का व्यक्तीला, या कशामुळे ही एवढी उद्विग्न झालेली आहे, आपण जर असा विचार केला आणि त्या क्षणी त्या व्यक्तीला काही न विचारता शांत राहायचं. एक 5 ते 10 मिनटं गेल्यानंतर मग तिच्याशी आपण सावकाश बोलू शकतो की का गं, तुला काही प्रॉब्लेम आहे का, किंवा तू कोणत्या वाईट परिस्थितीतनं जात आहेस का. कारण तू कधी अशी वागत नाहीस. म्हणून मला असं वाटतं, असं जाणवलं की आज तू जे बोललीस ते कुठेतरी तुझ्या मनाला कोणीतरी दुखावलं आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीमुळे तू दुखावली गेली आहेस. त्यामुळे तुला असा त्रास होतोय आणि म्हणून तू एकदम चिडून गेलीस. तू माझ्यावर चिडलीस त्याचा मला राग नाही गं, पण तुला त्याचा त्रास होईल याचं मला वाईट वाटतं आहे. तुझं मन तू माझ्यासमोर मोकळं करू शकतेस. आपण बघा, असं बोलल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला फार बरं वाटतं आणि मग ती व्यक्ती आपल्याला आपलं समजायला लागते आणि आपल्याजवळ सगळं मन मोकळं करते. माणसाच्या स्वभावाचे असे पैलू आहेत ना, ते कधी कधी आपल्याला नाही कळत. अगदी स्वतःबद्दल जरी आपण विचार केला ना तरीसुद्धा तेच होतं. तुम्ही बघा ना, आपण 24 तास कधीच कुणाशी परफेक्ट वागू शकत नाही, नेहमीच हसतमुखाने बोलू शकत नाही, नेहमीच चांगलं वागू शकत नाही. त्याचं कारण आहे, आपण एक ह्युमन बिईंग आहोत, एक माणूस आहोत आणि माणसाला भावना असतात. त्यामुळे कधीतरी आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये असं काहीतरी घडत असतं की ज्यामुळे आपण उद्विग्न होत असतो. आपल्याला चीड येत असते, राग येत असतो. एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचे बोल आपल्याला आवडत नाही, एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचं बऱ्याच वेळा आपल्याला खूप त्रास होतो आणि त्यामुळे आपण कधीकधी आपला तो मनातला राग धुमसत राहिला की तो दुसऱ्यावर काढून मोकळा होतो. असं बऱ्याचदा घडतं. त्यामुळे आपण अगदी कधीच रागवत नाही असं मुळीच म्हणायचं नाही. पण एक गोष्ट नक्की, तुम्हाला राग आला तर तुम्ही तुमचा राग एकदम पटकन व्यक्त न करता त्या रागाला थोडंसं जर कंट्रोल केलं आणि आपल्या स्वतःच्याच मनाशी त्याचा विचार केला की मी जे काही रागावती आहे किंवा मला जो काही त्रास झाला आहे त्यामध्ये ह्या व्यक्तीचा काय अपराध आहे किंवा ह्या व्यक्तीचा काय गुन्हा आहे. ही तर व्यक्ती माझ्याशी खूप चांगलं वागते, बोलते, मग मी हिच्यावर राग काढायचा. कसं असतं बघा, राग हा कधीही सांगून येत नाही किंवा तो कधीही सांगून व्यक्त होत नाही. पण जेव्हा आपल्याला जाणवतं की आपला राग निघाला आहे बाहेर आणि त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली गेली आहे, अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला पटकन सॉरी म्हणावं आणि
शांत राहावं, म्हणजे मग ती व्यक्तीसुद्धा शांत होते आणि तिच्या लक्षात येतं. ती आपणहून तुम्हालाही विचारू शकते किंवा विचारेलही की काय झालं आज, तू का बरं रागवली आहेस. स्वतःचं मन मोकळं करायला शिका. तुम्हाला जो काही त्रास होतो, तुमची जर ती खरी मैत्रीण असेल किंवा मित्र असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ खरं मन मोकळं करायला शिका. जे वाटलं ते मनातलं सांगा. मात्र ती व्यक्ती तेवढी विश्वासाची असली पाहिजे. तिला बोललत तुम्ही की ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी तरी त्याच्यातनं मार्ग सांगेल आणि त्या मार्गातनं तुम्हालाही काहीतरी समजेल. आणि त्यामुळे कधीही मन मोकळं करून बोलायला शिका. आपलं मन ही एक अशी अद्भुत गोष्ट आहे की त्या मनामध्ये कोणत्या वेळेला काय चालेल, काय विचार येतील हे आपण कधीच सांगू शकत नाही. आणि म्हणून मनावरती ताबा असणं, मनावर कंट्रोल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण तरीसुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेहमीच आपल्या मनावर कंट्रोल राहील, ताबा राहील असं होत नाही. परंतु पुढच्या सिच्युएशनला आपण लगेच कसं वागायचं हे मात्र आपल्याला ठरवता आलं पाहिजे. एक गोष्ट नेहमी करायची की आपण दिवसभरामध्ये आपल्याकडून जे जे काही होतं, चांगलं किंवा वाईट दोन्ही गोष्टी एका डायरीमध्ये नोंद करायला शिका. रात्री झोपण्यापूर्वी त्या डायरीत दिवसभरात तुम्ही आज काय काय केलं हे लक्षात घ्या आणि ते लिहा. आपोआप तुमच्या लक्षात येईल की आज तुमच्याकडनं काय काय चुका घडल्यात आणि काय काय बरोबर घडलं आहे. त्याच्यातलं जे प्रमाण आहे, बॅलन्स म्हणतो आपण ज्याला, ते चांगल्याचं जास्त आहे की आपल्याकडून चुकीचं वागल्याचं जास्त आहे हे लक्षात घ्या. आणि नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेला तसं परत घडणार नाही याची काळजी घ्या. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे अशी की तुम्ही कधीसुद्धा आपलं मन हे कुणाजवळ तरी मोकळं करायला पाहिजे. आणि मोकळं केल्यानंतर मन कसं हलकं हलकं होतं. तुम्हाला ज्या क्षणी दुःख होतं आहे असं वाटतं त्या क्षणी तुम्ही ते मन मोकळं करून दुःख हलकं करा. कारण जेवढं तुम्ही दुःख हलकं कराल तेवढा तुमचा दिवस चांगला जाईल. त्यामुळे तुमच्या मनातले जे काही उद्विग्नता असेल, जे काही विषारी विचार असतील किंवा राग असेल, एखादी व्यक्ती तुमचा रागराग करते आणि त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा सुद्धा रागराग करता, असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती चांगलीसुद्धा अशी भेटू शकते, सल्ला देणारी, जिला तुम्ही स्वतःला विश्वासाची समजता. तिच्याजवळ हे मन व्यक्त केलं तर ती व्यक्ती तुम्हाला चांगला मार्ग दाखवू शकते. म्हणून मन नेहमी हलकं करायला शिका. मनातलं बोलायला शिका, म्हणजे आपोआप तुमचं मन हलकं होईल. तुम्ही आजचा हा जो व्हिडिओ ऐकला, तुम्हाला हा जर आवडला असेल तर नक्कीही सगळ्यांपर्यंत शेअर करा. म्हणजे तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओमधनं काय शिकायला मिळालं किंवा तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्हाला तुमच्या मनातसुद्धा असे विचार कधी येतात का, तुमच्या मनाचासुद्धा असा गोंधळ होतो का, किंवा तुमच्या बाबतीतही असं घडतं का, हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईन या चॅनलमध्ये नक्कीच नेहमीच स्वागत आहे. धन्यवाद.